संगमनेर विधानसभा निवडणुकीत जायंट किलर म्हणून चर्चेत आलेले शिंदे सेनेचे अमोल खताळ यांची आमदारकी धोक्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या विजयाच्या विरोधात संभाजीनगरच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती आणि ती याचिका फेटाळून लावण्याची मागणी आमदार खताळ यांनी एका अर्जाद्वारे कोर्टाकडे केली होती. पण थोरात यांनी आपल्या याचिकेद्वारे असे काही पुरावे समोर आणले की खंडपीठानं त्यांच्या याचिकेची दखल तर घेतलीच, पण आमदार खताळ यांनी केलेला अर्ज देखील फेटाळून लावलाय. मंडळी, महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर पराभूत उमेदवारांकडून अनेक निवडणूक याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या. पण विजयी उमेदवारांनी त्या फेटाळून लावण्याची मागणी केल्यानंतर त्यातील बऱ्याच याचिका ह्या रद्द करण्यात आल्या होत्या. पण आमदार खताळ यांच्या विरोधातील याचिकेवर कोर्टानं गंभीर निरीक्षणं नोंदवली असून त्यांच्या बचावाचा कोणताही विचार या टप्प्यावर केला जाऊ शकत नाही, असं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे आमदार अमोल खताळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला असला तरी आता कायदेशीर लढाईत मात्र त्यांचा पराभव होऊ शकतो आणि त्यातूनच त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा सुद्धा द्यावा लागू शकतो, अशा स्वरूपाच्या चर्चांनी आता संगमनेरमध्ये जोर धरलाय. पण बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेल्या याचिकेत नक्की काय म्हटलंय, त्यांनी कोणते महत्त्वाचे पुरावे कोर्टाला सादर केलेत, आमदार खताळ यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात कोणती माहिती लपवली आहे, सगळं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. नोव्हेंबर 2024 मध्ये जेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला होता, तेव्हा संगमनेरच्या निकालाची राज्यात सर्वाधिक चर्चा रंगली होती. या मतदारसंघावर मागील जवळपास 4 दशकांपासून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आपले एकहाती वर्चस्व टिकवून होते. पण यावेळी त्यांच्या वर्चस्वाला हादरा दिला तो एका नवख्या उमेदवारानं. शिंदे सेनेच्या अमोल खताळ यांनी सुमारे 10,000 मतांनी थोरातांचा धक्कादायक पराभव केला होता. हा पराभव बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात पराभूत झालेल्या थोरातांनी पुढे अमोल खताळ यांच्या विरोधात कायदेशीर लढाईला सुरुवात केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात थोरात यांनी याचिका दाखल करत खताळ यांच्या आमदारकीला आव्हान दिलं. वकील आर्यम दोर्डे आणि अमित करांडे यांच्या मार्फत थोरात यांनी याचिका दाखल करत आमदार खताळ यांचा विजय लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अंतर्गत रद्द करण्याची मागणी केली. तसंच त्या कायद्याच्या कलम 101B अंतर्गत स्वतःला रितसर निवडून आलेले घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार अमोल खताळ यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्रोत आणि जीएसटी थकबाकी लपवली आहे. खताळ हे नीलकमल नावाच्या फर्ममध्ये भागीदार आहेत आणि हे सांगण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी जीएसटी विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या नोंदींचा आधार दिलाय. तसंच त्या फर्मवर व्यावसायिक कराची थकबाकी देखील असल्याची माहिती दिली आहे. असं असतानाही निवडणूक प्रतिज्ञापत्रात अमोल खताळ यांनी या फर्म सोबतचा आपला संबंध उघड केला नाही. तसंच थकबाकी देखील दाखवलेली नाहीये. आमदार खताळ यांनी फॉर्म 26 मध्ये सरकारी देयकांविषयीची शून्य अशी नोंद केलेली आहे. पण थोरात यांनी दावा केलाय की ही थकबाकी 25,000 रुपये असून त्यावर 26,650 रुपये व्याज देखील आहे. थकबाकीची एकूण रक्कम 54,650 रुपये इतकी होते. खताळ यांनी ही माहिती आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द व्हावी अशी मागणी थोरात यांनी आपल्या याचिकेमधून केली आहे. दरम्यान बाळासाहेब थोरातांची ही याचिका फेटाळण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी संभाजीनगरच्या खंडपीठात अर्ज दाखल केला होता. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली. यावेळी खताळ यांनी आपल्या अर्जाद्वारे आता आपण फर्म मध्ये भागीदार नाही आहोत आणि नीलकमल फर्म विसर्जित झाली आहे असा युक्तिवाद केला. पण थोरात यांनी फर्मची सध्याची स्थिती सक्रिय असल्याचं दाखवणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट न्यायालयासमोर आणले. थोरातांनी सरकारच्या जीएसटी वेबसाईटवरील दस्तऐवज पुरावा म्हणून सादर केले आणि ते न्यायालयानं स्वीकारले देखील. या पुराव्यांच्या आधारावर खंडपीठानं आमदार खताळ यांचा थोरातांची याचिका रद्द करण्याचा अर्ज फेटाळून लावला आणि या प्रकरणाची सुनावणी यापुढे सुरू राहील असंही स्पष्ट केलं. तसंच यावेळी कोर्टानं गंभीर निरीक्षणं नोंदवली. आमदार अमोल खताळ यांच्या बचावाचा कोणताही विचार या टप्प्यावर केला जाऊ शकत नाही. तसंच लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 100 उपकलम 1B चे घटक स्पष्टपणे लागू होतात, असं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं. त्यामुळे आमदार खताळ यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता असून त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे. बाळासाहेब थोरात यांच्या याचिकेवर होणारी पुढची सुनावणी ही न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठापुढे 7 मेच्या दिवशी पार पडणार आहे. जर या सुनावणीत अमोल खताळ दोषी आढळले तर लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. दरम्यान निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनी आमदार खताळ यांच्या विरोधात अशा पद्धतीने
कायदेशीर लढाई सुरू केल्यानं संगमनेरसह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मंडळी, एखाद्या लोकप्रतिनिधीच्या विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी अनेक प्रकरणात आमदार खासदारांच्या विजयाला आव्हान देण्यात आलंय, पण सुनावणीनंतर कोर्टानं त्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. तर दुसरीकडे मात्र बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेली याचिका कोर्टानं सुनावणीसाठी मान्य केली आहे. बाळासाहेब थोरात यांनी थेट सरकारच्या जीएसटी वेबसाईटवरील नोंदीचा आधार घेत या प्रकरणी डिजिटल पुरावे सादर केलेत आणि हे पुरावे खताळ यांच्यावर केलेल्या आरोपांची पुष्टी करण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे या प्रकरणी दाखल याचिकेवरील पुढच्या म्हणजेच 7 मेच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बाकी शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळ यांना नीलकमल फॉर्म मधील भागीदारी भोवणार का? कायदेशीर लढाईत बाळासाहेब थोरातांचा विजय होईल? यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.